राज्यातील अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पावाढ अनुदानामध्ये वाढ व्हावी तसेच यापुढील टप्पे रेग्युलर मिळावे यासाठी गेल्या 1 महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने सुरू असून त्याची दखल अद्यापपर्यंत शासनाने हवी तशी घेतलेली नाही। त्यामुळे शिक्षकांचे आंदोलन तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत। शिक्षकांच्या मागण्यांसाठी शुक्रवारपासून ओंकार आंदोलन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी होणार असून या आंदोलनामध्ये हजारो शिक्षक सहभागी होतील असे शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक श्री राहुल कांबळे यांनी ही माहिती दिलेली आहे। राज्यातील खासगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्ग तुकड्यावरील जवळपास 62,000 हे शिक्षक आहेत। त्यांनी आज अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढलेला होता। या मोर्चामध्ये हजारो शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते। ही शिक्षक गेल्या 20 वर्षापासून विनावेतन काम करत होते। अजूनही शासनाने यांच्या पूर्ण मागण्या सोडवल्या नसल्यामुळे वारंवार या शिक्षकांनी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलेलं आहे। मायबाप शासनाने शिक्षकांच्या टप्पावाढ अनुदान तसेच जुन्या नैसर्गिक अनुदान सूत्रानुसार त्यांना शासन निर्णय निर्गमित करून त्वरित त्यांच्या खात्यावर निवडणुकीपूर्वी पगार टाकावा अशी या शिक्षकांची मागणी आहे। बघूया या संदर्भाचा ग्लोबल न्यूजचा रिपोर्ट। राज्यातील कायम शब्द काढलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्यावर सुमारे 63,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 15 ते 20 वर्षापासून विनावेतन काही तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत। महाराष्ट्राच्या महान शैक्षणिक परंपरेचा हा अपमान आहे। शिक्षक दिनी शिक्षकांना देशाचे शिल्पकार आधारस्तंभ म्हणायचे आणि त्यांच्या सेवेला 20-20 वर्ष झाली तरी विनावेतन राबवून घ्यायचं। एवढ्या प्रचंड कालावधीत विनावेतन आणि तुटपुंज्या वेतनावर काम करत असताना हे शिक्षक आपला उदरनिर्वाह कसा करत असतील याची जराही संवेदना राज्यकर्त्यांना नाही। या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टप्पावाढ अनुदानासाठी या शिक्षकांचे आंदोलन आपल्याला बघायला मिळत आहेत। शासनाचे मंत्री अधिकारी यांच्यापर्यंत ही बातमी गेली नसेल का? मात्र अद्यापही या शिक्षकांना न्याय मिळालेला नाही। एकीकडे शासन लाडक्या बहिणीसाठी भरघोस अशा निधीची तरतूद करत असताना शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना शिक्षकांची झालेली आहे। शिक्षकांना आशा आहे की ज्या शासनाने आपल्याला 1160 कोटी रुपये दिले होते तेच शासन पुन्हा आपल्याला या संदर्भात चांगला ऐतिहासिक निर्णय करून न्याय देईल। मात्र यात विलंब होत असल्यामुळे शिक्षकांच्या भावनांचा अंत होतोय की काय अशी भावना शिक्षकांच्या तयार झालेल्या आहेत। समन्वय संघाच्या वतीने येत्या दिनांक 16 ऑगस्टपासून शासनाच्या दारी आझाद मैदान मुंबई येथे याच मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे। यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक वर्ग तुकड्यावर शिकवणारे जवळपास 63,000 शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। वेतन अनुदानाच्या वितरणाच्या सूत्राच्या चुकीच्या पद्धतीच्या अवलंबनामुळे या शिक्षकांचे अर्धे आयुष्य हे विना वेतनापेक्षा जास्तीचे गेलेले आहे। आता यास पुन्हा विलंब नको, उरलेली सेवा तरी या शिक्षकांची चांगली जावी। 12, 15 व 24 या शासन निर्णयान्वये 30 दिवसाच्या आत शासन स्तरावर त्रुटीपात्र ठरलेल्या शाळांना निधीसह समान टप्पावाढ देणे, पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र ठरवणे व 2018-19 मध्ये पटसंख्येच्या अटीमुळे टप्पावाढीपासून वंचित राहिलेल्या शाळांना टप्पावाढ देणे, तसेच ज्या शाळांना गेल्या वेळेस 40% व 60% वेतन अनुदान जाहीर केले होते त्या शाळांना पुन्हा एकदा 20%चा वाढीव टप्पा वाढ द्यावा यासह आदी इतर मागण्यांसाठी आज शिक्षण विभाग अमरावती या ठिकाणी शिक्षण उपसंचालक कार्यालय या ठिकाणी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने शिक्षक उपस्थित होते। बघूया सविस्तर रिपोर्ट। अंशतः अनुदानित शिक्षक म्हणजे जे गेल्या 20 वर्षापासून 20%, 40% व 60% अनुदान घेतात यांनी आपल्या हक्काच्या टप्पावाढ मागणीसाठी काढलेला आक्रोश मोर्चा आहे। आमची पहिली मागणी आहे 1 जानेवारी 2024 पासून आम्हाला विनाअट टप्पावाढ देण्यात यावी। त्यानंतर त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा कॉलेजांना समान टप्पा अनुदान देण्यात यावं। त्याबरोबर पुणे स्तरावर अघोषित असलेल्या ज्या शाळा त्यांना अनुदान देण्यात यावं।
त्याचबरोबर ज्यांची पटसंख्या कमी आहे अशा शिक्षकांना अटी शिथिल करून अनुदान देण्यात यावं, यासाठी गेल्या 1 महिन्यापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन, फळीनाथ आंदोलन, आमरण उपोषणे करत आहे. शासनाने 12 जुलै 2024ला माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये घोषणा केली की आम्ही यांना जून 2024 ते डिसेंबर 2024 असा 6 महिन्याचा एरिया डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये यांचा टप्पावाढ करून देऊ. आमची मागणी ही आहे की ही जी काही फक्त घोषणा सभागृहामध्ये केली हे आमदार किरण सरनाईक आज या ठिकाणी मंत्रालयामध्ये माझ्यासोबत पंडितरावजी रहाटे काका, दामनिक सर, निखंड सर, आम्ही सर्वजण या महाआक्रोश आंदोलन अमरावतीला सुरू आहे. त्या आंदोलनाचे अनेक विषय आहेत, जसं आघोषित शाळेला वेतन अनुदान मिळालं पाहिजे, त्रुटी पूर्तता केलेल्या शाळेला वेतन अनुदान मिळालं पाहिजे, आणखी ज्या अनेक दिवसापासून टप्पावाढ जी मिळालेली नाही त्या प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील शाळेला देखील टप्पावाढ मिळाली पाहिजे. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झालेली आहे ती पटसंख्या 23-24मध्ये लवचिक करून, शिथिल करून त्यांना देखील या ठिकाणी वेतन अनुदान मिळालं पाहिजे. अशा प्रकारचं प्रश्न आम्ही सन्माननीय शिक्षण मंत्र्यांचे खाजगी सचिव श्री मंगेशजी शिंदे, वित्तमंत्री श्री गजानन पाटील, वित्तमंत्र्यांचे खाजगी सचिव सन्माननीय गजानन पाटील यांची भेट घेतली. त्यांनी दोघांनाही सांगितले की हा विषय तुमचा कॅबिनेटमध्ये येणार आहे. या उद्याच्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये नाही, परंतु पुढच्या आठवड्यात येईल आणि निश्चित रूपानं सकारात्मक दिलासादायक निर्णय शासनाच्या तर्फे या सर्वांना मिळणार आहे. आणि अनेक समस्या बऱ्याच दिवसांच्या ज्या प्रलंबित आहेत त्या कुठं मार्गी लागण्याचं आश्वासन या दोघांनी आम्हाला दिलेलं आहे. सन्माननीय राज्याचे शिक्षण मंत्री आज त्यांची जिल्हा नियोजनची मिटिंग असल्यामुळे त्यांची भेट काही होऊ शकली नाही. उद्या देखील त्यांची भेट घेऊन कुठंतरी या प्रश्नावरती चर्चा करून कॅबिनेटमध्ये हा विषय आला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.